आपण बघूया ॲफ्थस अल्सर. ॲफ्थस अल्सर म्हणजेच आपलं जे माउथ अल्सर असतात, जे आपण म्हणतो तोंड येणं, किंवा ज्याला आपण म्हणतो स्टमटायटिस, त्याचं आपण म्हणतो ॲफ्थस अल्सर. त्याचं प्रॉपर नेम बघायचं झालं त्याला आपण म्हणतो रिकरंट ॲफ्थस स्टमटायटिस, दॅट इज RAS. आता हे कशामुळे होतं, कधी कधी नॉर्मली आपण ब्रश करता करता खूप जोरात ब्रश केला, इकडे तिकडे ब्रश लागला, त्यामुळे कधी कधी अल्सर्स येतात, किंवा जेवता जेवता आपण चुकून आपली स्किन चावतो तोंडाची, त्याच्यामुळे आपल्या गालाची जी स्किन आहे ती चावतो आपण कधी कधी, त्यामुळे सुद्धा अल्सर्स डेव्हलप होतात. आणि हे जे अल्सर्स आहेत ते फार पेनफुल असतात, आपल्याला खाताना पण फार त्रास होतो, काही लोकांना तर बिलकुल सहन होत नाही. त्यालाच आपण म्हणतो रिकरंट ॲफ्थस स्टमटायटिस, म्हणजे जे आपण म्हणतो तोंड येणं. त्याचं डेफिनेशन काय सांगणार आपण, की पहिलं तर ही खूप कॉमन कंडिशन आहे, म्हणजे 10मधून 4 लोकांना तर सध्या तोंड आलेलंच असणार आहे. सो ही खूप कॉमन गोष्ट आहे. आता हे सेकंड थिंग इज, हे फक्त तोंडातच येतं, म्हणतो आपण ह्याला माउथ अल्सर म्हणतो, आपण ह्याला ॲफ्थस अल्सर म्हणतोय. ॲफ्थस अल्सर म्हणजे हे फक्त तोंडात येणं, जे आपले तोंड येतं म्हणतो त्यालाच आपण ॲफ्थस अल्सर म्हणतो. जे आपलं स्टमक डिओडेनमवाला असतं त्याला आपण पेप्टिक अल्सर कन्सिडर करतो. सो माउथवाले जे असतं त्याला आपण ॲफ्थस अल्सर म्हणतो. मग नेक्स्ट सांगितलं, हे लहानपणापासूनच सुरू होतं, लहानपणापासून किंवा ॲडॉलसन्सपासून हे सुरू होतं, लहान मुलात पण हे असतं. आता हे जे आपले ॲफ्थस अल्सर्स आहेत हे रिकरंट असतात, ऑब्व्हियसली सारखे सारखे हे येत राहतात, छोटे छोटेसे असतात, ओव्हल किंवा राऊंड शेपचे असतात, म्हणजे जी मार्जिन असते एकदम शार्प असते, आपण टंग लावून फील करतो कधी कधी, असा प्रॉपर आपल्याला एक सर्कल जाणवतो. त्या का ते जाणवतं, कारण त्यांची एकदम शार्प मार्जिन असते, अशी रेडिश शार्प मार्जिन असते. त्या अल्सरच्या बाजूला सगळं लाल लाल झालेलं असतं, दॅट इज असा एरिथमॅटस हॅलोज असतं, म्हणजे रेडनेस असती बाजूला. मग त्या अल्सरचा जो फ्लोर आहे, जो बेस आहे तो येल्लो किंवा ग्रे कलरचा असतो, आणि हा अल्सर एकदम म्हणजे फार पेनफुल असतं. जेवताना चुकून एखादा घास लागला तर अशी आग होती, मग डेंजर, म्हणजे खूपच डेंजर पेनफुल असतं. सो काय काय सांगितलं, पहिलं त्यालाच आपण म्हणतो रिकरंट ॲफ्थस स्टमटायटिस. हे फक्त जे ॲफ्थस अल्सर आहे दॅट इज रेस्ट्रिक्टेड टू माउथ. मग हे लहान मुलांमध्ये सुरू होतं. हे कसं असतं, रिकरंट असतं, सारखं सारखं येतं, छोटू असतं, गोल किंवा ओव्हल शेपचं असतं, म्हणजे मार्जिन्स एकदम शार्प असतात, त्या मार्जिन्सच्यावर अशी रेडनेस असते, फ्लोर ह्याचा येलो किंवा ग्रे कलरचा असतं, आणि हे फार पेनफुल असतं. आता जे कॉजेस बघायचे झाले तर आपण मगाशी एक्सटर्नल कॉजेस तर सांगितलं. एक्सटर्नल कॉजेस काय असतात, की चुकून फोर्सफुल ब्रशिंग केलं, मग एकदम घाईघाईत कसं पण ब्रश केलं, मग घाईघाईत ब्रश इकडे तिकडे लागला तर तिथे अल्सर डेव्हलप होऊ शकतं. सेकंड, चुकून जेवता जेवता आपण गाल चावतो आपला, त्यामुळे पण ॲफ्थस अल्सर्स डेव्हलप होऊ शकतात. सो हे झालं पहिलं आपलं एक्सटर्नल कॉजेस. आता आपल्या बॉडीमध्ये जे हेमॅटेनिक कॉजेस आहेत ते बघूया. आता कसं असतं, आपल्या गटमध्ये, आपल्या GIमध्ये काही इसेन्शियल बॅक्टेरिया असतात. असे आतापर्यंत आपल्याला एवढं माहिती की बॅक्टेरिया म्हणजे हार्मफुल असतात, पण काही इसेन्शियल बॅक्टेरिया पण असतात आपल्या बॉडीमध्ये, जे आपल्या फेवरमध्ये, काही बॅक्टेरिया आपल्या फेवरमध्ये काम करतात, ज्याला आपण होतं आपला गट फ्लोरा. गट फ्लोरा हे आपल्या बॉडीसाठी काम करणारं एक इसेन्शियल बॅक्टेरिया आहे, आणि हे गट फ्लोरा विटॅमिन B12 सिंथेसाइज करतात, आणि जर विटॅमिन B12ची कमी झाली तर म्हणजे हे तोंड येणं आहे, ह्या गोष्टी होतात. सो मेन रिझन काय, की जर विटॅमिन B12ची डेफिशियन्सी आहे तुमच्यात तर तुम्हाला तोंड येण्याचे चान्सेस आहेत. सारखे सारखे तोंड येतं असं म्हणतो, त्या केसमध्ये आपण कधी इंजेक्शन सायनो देतो, का तर B12ची कमी आहे म्हणून तुमच्यात तोंड येतं आहे. आता आपण B कॉम्प्लेक्स देतो पेशंट्सला, का, कारण त्यांच्यात विटॅमिन B12ची कमी आहे म्हणून तुम्हाला सारखं सारखं तोंड येतं आहे. आणि हे B12ची कमी काय आहे, तुमचा गट फ्लोरात काहीतरी घोळ झाला आहे, त्यामुळे B12ची कमी झालेली आहे. सो B12 कुठून येतं आहे, आपला जो गट फ्लोरा आहे तो B12 सिंथेसाइज करतो. आता हे कधी ह्याची डेफिशियन्सी होऊ शकते, जर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल. आता पेशंटला कॉन्स्टिपेशन झालं आहे, त्या कॉन्स्टिपेशनमुळे गट फ्लोरा डॅमेज होणार. जर गट फ्लोरा डॅमेज झाला आहे तर विटॅमिन B12 सिंथेसाइज होईल का, नाही. सो कॉन्स्टिपेशनमुळे गट फ्लोरा डॅमेज होतो, आणि गट फ्लोरा डॅमेज झाल्यामुळे विटॅमिन B12ची डेफिशियन्सी होती. सो ॲफ्थस अल्सरचं हे सगळ्यात कॉमनेस्ट कॉज आहे, की तुमच्यात विटॅमिन B12ची डेफिशियन्सी झाल्यामुळे तुम्हाला सारखं सारखं तोंड येतं आहे. आता विटॅमिन B12 तर आहेच आहे, त्याच्यासोबतच जर तुमच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी झाली किंवा तुमच्यात फॉलिक ॲसिड डेफिशियन्सी झाली, त्या केसमध्ये पण तुम्हाला सारखं सारखं तोंड येऊ शकतं. आता जे ॲनिमियाचे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये पण आपल्याला काही पेशंटमध्ये दिसतं की सारखं सारखं तोंड येतं, कारण त्यांच्यात HB कमी आहे. ऑल्सो फॉलिक ॲसिडची डेफिशियन्सी असेल त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला सारखं सारखं तोंड येत राहणार. मग आता नेक्स्ट हेच सांगितलं, जे आपण
B12 डेफिशियन्सी म्हणतोय. तसंच B1, B2, B6 यांची डेफिशियन्सी असली तरी तुम्हाला सारखं तोंड यायचे चान्सेस असतात. मग फॅमिली हिस्ट्री, काही लोकांच्या फॅमिलीमध्येच असतं ते की काही लोकांना सारखंच तोंड येतं. आपण म्हणतो की आपल्यात हीट फार वाढली आहे त्यामुळे तोंड येते. माझ्या पप्पांना पण सारखं तोंड येत राहतं, मला पण तोंड येत राहतं. दॅट इज काही लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्रीच असते आफ्टर अल्सरची. मग त्यात येतं सिम्पटम्स आपण असं बेसिक लहान मुलगा पण सांगू शकतो. मेन सिम्पटम काय येणार ह्याचं की जेवताना फार त्रास होतं, जेवताना दुखतंय, काही खाताच येत नाही, हे मेन कंप्लेंट असते कारण ते फार दुखतंय. सो सिव्हिअर पेन वाईल च्युइंग फूड. ऑल्सो आता हे जे अल्सर्स असतात हे रिकरंट असतात, सारखे येत राहतात, पेनफुल असतात. एक अल्सर येऊ शकतो किंवा भरपूर येऊ शकतात. असे डीप नसतात, हे एकदम शॅलो असतात आणि हे सराउंडिंगमध्ये असे रेडिश झालेले असतात. म्हणजेच इट इज सराउंडेड बाय एरिथमॅटस म्युकसा. साईडला असं रेडिश असं अल्सर आपण बघतो तसं जरा व्हाईटिश रेडिश असतो. सो हे सांगितलं आपण सेकंड पॉईंट. आता जे छोटे अल्सर्स असतात ते हील विदाउट स्कारिंग, पण जर मोठा अल्सर असेल तर तो हील झाला तिथं स्कार राहणार. सो हे पण लक्षात ठेवायचं की अल्सरची साईज कशी, जर तो छोटा असेल एकदम तर तो हील झाल्यावर काही स्कार सोडत नाही, पण जर मोठा अल्सर असेल तर तो हील झाल्यावर स्कार राहतो. मग जर नॉर्मल कोणाला फक्त तोंड आलं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला मोस्टली सिम्पटम्स नाही दिसत की फीवर, ॲडेनोपॅथी आहे किंवा GI काही वेगळे सिम्पटम्स आहेत, हे आपल्याला नॉर्मल माणसामध्ये नाही दिसत. पण जर असा एखादा पेशंट असेल की त्याला तोंड आलं आहे, आपण त्याला बऱ्याच वेळा ट्रीटमेंट दिली, म्हणजे मी त्याला टॅबलेट्स पण दिले, त्यानंतर इंजेक्शन पण दिलं विटकोफॉलचं, तरी त्याचं तोंड ते जात नाही आहे. प्लस जे तोंड येते ते प्रत्येक वेळेस एकाच ठिकाणी येतं आहे आणि ते लवकर हील पण होत नाही आहे. त्यासोबतच त्याच्यामध्ये सिस्टमिक सिम्पटम्स पण आहेत, लाईक UVitis आहे. UVitis म्हणजेच आपल्या आयमध्ये इन्फ्लेमेशन होतं, त्यातली जी लेअर आहे त्यामध्ये इन्फ्लेमेशन होतं, त्यामुळे रेडिश आय दिसतो आपल्याला. प्लस त्यात आर्थरायटिस पण आहे, त्यात ॲडेनोपॅथी फीवर पण आहे. हे सगळं आपल्याला जर दिसत असेल तर या केसमध्ये मॅलिग्नन्सी असू शकते, माउथ कॅन्सरचे चान्सेस असू शकतात. सो लगेच आपण त्या पेशंटचे सॅम्पल्स बायोप्सीसाठी पाठवायचे. प्लस काही केसमध्ये आपण बघतो की अशा पेशंट्समध्ये ना देर इज हिस्ट्री ऑफ टबॅको च्युइंग. सो ते पण प्रॉपरली विचारायचं की तुम्ही टबॅको कन्झ्युम करता का, कारण जर टबॅकोची हिस्ट्री असेल तर मोस्टली आपण ते केस माउथ अल्सरकडेच नेतो. सो काय बघायचं, पहिलं तर ते अल्सर्स प्रत्येक वेळेस त्याच साईटला येतात आणि सारखं एकाच ठिकाणी अल्सर्स येत चालेत, ते लवकर हील पण होत नाही. म्हणजे तुम्ही टॅबलेट्स दिले तरी ते हील होत नाही आहे. मग तुम्ही इंजेक्शनवर शिफ्ट केलं, इंजेक्शन दिलं B12चं तरी ते ठीक होत नाही आहेत. प्लस तोंड येते तर येते, त्याच्यासोबतच बाकीचे सिस्टमिक सिम्पटम्स पण आहेत, लाईक UVitis आहे, काय आपलं आर्थरायटिस आहे, ॲडेनोपॅथी फीवर आहे. सो अशा केसमध्ये यू हॅव टू कन्सिडर की ओके माउथ कॅन्सरची केस असू शकते, मॅलिग्नन्सी आहे. सो सॅम्पल पाठवायचा फॉर बायोप्सी आणि कन्फर्म करून टाकायचं. आता याचे झाले आपले सिम्पटम्स. नेक्स्ट येते ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंटमध्ये मेन एम काय, पेशंट आला आहे की मला सारखं तोंड येतं आहे आणि त्यामुळे त्रास होतो आहे, फार ते दुखतं आहे. सो आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. पहिलं तर आपल्याला त्या अल्सरला हील करायचं आहे आणि सेकंड पेशंट सांगते दुखतं आहे, सो आपल्याला पेन कमी करायचं आहे. सो इथे एम आपले 2 असणार आहेत. पहिलं तर ते अल्सर हील झालं पाहिजे, सेकंड त्याला त्या पेनपासून रिलीफ भेटला पाहिजे, जो पेन त्याला त्रास होतो आहे त्यापासून त्याला आराम भेटला पाहिजे. सो तर पहिलं आपण बघूया ओरल मेडिकेशन्स काय देणार. आता आपण स्टार्टिंगमध्येच कॉजेसमध्ये बघितलेलं की गट फ्लोरा विटॅमिन B12 सिंथसाइज करत आहे, पण कॉन्स्टिपेशन असेल तर गट फ्लोरा कामातून जातो आणि त्यामुळे B12ची डेफिशियन्सी होती आहे. सो मेन काय होत होतं, जड काय होती सगळी, कॉन्स्टिपेशन. सो कॉन्स्टिपेशन आपण रिलीव्ह केलं पाहिजे, कारण कसं होतं जर कॉन्स्टिपेशन असेल तर गट फ्लोरा खराब होणार, त्यामुळे गट फ्लोरा B12 सिंथसाइज करू शकणार नाही, त्यामुळे B12 डेफिशियन्सी होणार. B12 डेफिशियन्सी झाली लगेच तुम्हाला आफ्टर अल्सर येणार. सो त्यामुळे कॉन्स्टिपेशन आपण ठीक केलं पाहिजे. ह्यासाठी आपण देतो टॅबलेट अल्बेंडाझोल. अल्बेंडाझोल हे 400 mgची एक टॅबलेट येते. ॲज सिंगल डोस द्यायचा की दरी गोळी धर आणि रात्री जाऊन खायची. सो हे जे टॅबलेट अल्बेंडाझोल आहे 400 mg दिलं जातं, ह्याचा सिंगल डोस रात्री घ्यायला सांगायचा. आता हे जे अल्बेंडाझोल आहे हे अँटी हेल्मंथ ग्रुपमध्ये येतं. प्लस ते तुमच्या गट फ्लोराला पण जे आपले इसेन्शियल बॅक्टेरिया आहेत गटमध्ये त्याला पण ते रिस्टोर करतं. आता जर तुम्ही एखादी मशीन खराब झाली आहे, त्या मशीनला ठीक केलं की ते त्याचं काम करणार. तुम्ही अँटी हेल्मंथ दिलं, तुम्ही अल्बेंडाझोल दिलं तर तुमचा गट फ्लोरा रिस्टोर होणार. गट फ्लोरा ठीक झाला की गट फ्लोरा त्याचं जे काम होतं B12 सिंथेसिसचं ते करणार आणि त्यामुळे तुमची जी B12ची डेफिशियन्सी झाली होती ती ठीक होणार आणि मग अल्सर पटपट एकदम हील होऊन जाणार. सो पहिले तर आपण काय देतो, टॅबलेट अल्बेंडाझोल 400 mg सिंगल डोस दिला जातो ॲट नाईट.
ऑल्सो आता कॉन्स्टिपेशन आहे, सो कॉन्स्टिपेशन ठीक करण्यासाठी आपण सिरप देतो, लॅक्टिलो स्टूल सॉफ्टनर देतो, की आपल्याकडे सिरप इनल्यूज आहे किंवा सिरप लूज म्हणून आहे. हे 15 ml रात्री कन्झ्युम करायला सांगायचं. ह्याने ते कॉन्स्टिपेशन पण रिलीफ होईल. कॉन्स्टिपेशन रिलीफ झालं की गट फ्लोरा नॉर्मल होऊन जाणार, B12चं सिंथेसिस होऊन जाणार. सो कॉन्स्टिपेशन पण ट्रीट केलं पाहिजे आपण पेशंटचं. मग आता ओरल मेडिकेशन्समध्ये नेक्स्ट येतं टॅबलेट रेबामिपेड. काय तर रेबामिपेड. आता रेबामिपेडचा ब्रँड नेम असतं रेबाजेन. टॅबलेट रेबाजेन येतं. टॅबलेट रेबाजेन 100 mg येतं. हे 100 mg तुम्ही BD द्यायचं फॉर 5 days. आता हे जे रेबामिपेड हे कंटेंट आहे हे काय करतं, हे एक म्युकोझल प्रोटेक्टिव्ह एजंट आहे. म्हणजेच आपला जो म्युकोझा आहे त्याला ते वाढवतं. आपलं जे म्युकोझल लायनिंग आहे प्रत्येक ट्रॅक्टमध्ये ते म्युकोझल लायनिंग ते वाढवतं. प्लस जे काही म्युकोझामध्ये डॅमेज झालेलं आहे त्या डॅमेजला भरून काढतं. सो हे रेबामिपेड हे काम कसं करतं, पहिलं तर तुमच्या म्युकोझाला वाढवतं, जे काही म्युकोझा आहे त्याचं सिंथेसिस करवतं, प्लस जे काही म्युकोझामध्ये डॅमेज झालेलं आहे ते भरून काढतं. ऑल्सो ॲज मेन हे काम कसं करतं, हे तुमच्या प्रोस्टाग्लँडिनचं सिक्रेशन वाढवतं. आता प्रोस्टाग्लँडिन आपल्याला माहिती आहे, प्रोस्टाग्लँडिन काय करतं, 3 मेन काम करतं. HCLचं सिक्रेशन कमी करतं, बायकापचं सिक्रेशन वाढवतं, प्लस म्युकोझल सिक्रेशन वाढवतं. सो म्युकोझल सिक्रेशन वाढते, त्यामुळे म्युकोझा परत नॉर्मलला येणार आणि त्यामुळे तो जो काही अल्सर आहे ते काही डॅमेज झालेलं आहे, जे इरोजन झालेलं आहे ते पण भरून येणार. सो ह्यासाठी आपण काय देतो, टॅबलेट रेबाजेन. त्याचं कंटेंट काय, रेबामिपेड. हे कसं देतो आपण, 100 mg दिली जाते. 100 mg टॅबलेट येते, ती BD सांगायची फॉर 5 days. कसं काम करते काय सांगितलं आपण, एक म्युकोझल प्रोटेक्टिव्ह एजंट आहे. सो हे जे काही म्युकोझल इरोजन्स आहेत त्यांना पण हील करतं, प्लस म्युकोझल प्रोडक्शन वाढवतं. हे काम कसं करतं, इट इन्क्रीजेस द सिंथेसिस ऑफ प्रोस्टाग्लँडिन्स. त्यामुळे अल्सर्स प्रॉपरली हील होऊन येतात, प्लस ते म्युकोझा रिस्टोर होतं, पहिल्यासारखं होऊन जातं. यासाठी आपण काय देतो, टॅबलेट रेबामिपेड. मग आता नेक्स्ट ओरल मेडिकेशनमध्ये आपण देतो टॅबलेट विटामिन B कॉम्प्लेक्स. ह्या B कॉम्प्लेक्समध्ये सगळं येतं, B1, 2, 3, B5, B6, B7, B9, B12. सो आपण देतो टॅबलेट विटामिन B कॉम्प्लेक्स. मग आता टॉपिकल आणि सिस्टमिक अँटीबायोटिक्स बघूया. ह्यामध्ये आपण टेट्रासायक्लिन 250 mg देतो. आता जे टेट्रासायक्लिन 250 mg आहे ते 180 ml वॉटरमध्ये मिक्स करायचं आणि ह्याच्या गुळण्या करायच्या. म्हणजे ते हॅव टू स्विश इट अँड स्पिट इट. हे दिवसातून 4 वेळा करायला सांगायचं. आता आपण का देतोय, की जर तुमचा अल्सर आहे तिथे काही सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर त्यामुळे तो अल्सर लवकर हील होणार नाही. सो त्यामुळे पहिलं तर ते जे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले ते आपल्याला ठीक करावं लागेल. त्यासाठी आपण काय करतोय, टेट्रासायक्लिन 250 mg हे आपण 180 ml वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायला सांगतो आणि त्यांनी गुळण्या करायला सांगायच्या. ह्या गुळण्या तुम्ही दिवसातून 4 वेळा केल्या पाहिजेत. ह्यानी काय होतं, जे काही सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जे तुमच्या अल्सरला हील होऊ देत नव्हतं ते पहिलं तर आपण त्या बॅक्टेरियल इन्फेक्शनला मारून टाकतोय, त्यामुळे अल्सर बरोबर हील होऊन जाईल. आता हे जे आहेत टॉपिकल अँटीबायोटिक्स हे आपण चिल्ड्रन आणि प्रेग्नंट लेडीजमध्ये नाही द्यायचं. आता नेक्स्ट येतं प्रोबायोटिक्स. आता प्रोबायोटिक्स आपण का देतो, प्रोबायोटिक्स दिल्यामुळे तुमचा गट फ्लोरा रिस्टोर होतं आणि आपल्याला इथे हेच हवं आहे ना, आपल्याला गट फ्लोरा हवं आहे, कारण गट फ्लोराने आपलं B12 येईल, B12 आलं तर अल्सर हील होऊन जाईल. तर सो त्यामुळे आपण जेव्हा आफ्टर अल्सरची केस येते त्या केसमध्ये आपण प्रोबायोटिक्ससुद्धा देतो. प्रोबायोटिक्ससाठी आपल्याकडे आहे कॅप्स्यूल विबॅक्ट. आता हे जे विबॅक्ट आहे हे ओरल कॅव्हिटीमध्ये प्लेस केलं जातं. हे दिवसातून 3 ते 4 वेळा घ्यायला सांगायचं आणि दुसरं स्वॉलोड. आता नेक्स्ट येतं पेनसाठी आपण स्टेरॉइड्स देतो. स्टेरॉइड्समध्ये आपल्याकडे येतं हायड्रोकॉर्टिसॉन पेलेट्स. आता जे पेलेट्स आहेत, पेलेट्स वेगळं असतं, टॅबलेट वेगळं असतं. हे जे पेलेट्स आहेत हे बकल टॅबलेट्स असतात. हे आपण अल्सर बेसवर ठेवायचं, मग ते अल्सरला हील करतं आणि नंतर ते गिळून टाकायचं. हे असं तुम्ही एव्हरी 4 hourly करायचं फॉर ऑलमोस्ट 3 to 4 days. सो काय घेतो आपण, हायड्रोकॉर्टिसॉन पेलेट्स 5 mgचे हे पेलेट्स येतात. मग नेक्स्ट आहे आपल्याकडे ट्रायमसिनोलॉनचे ऑइंटमेंट येतात. त्याचं ब्रँड नेम असतं किनोकॉट ऑइंटमेंट. सो जे केनोकॉट ऑइंटमेंट आहे त्याचं कंटेंट असतं ट्रायमसिनोलॉन ऑइंटमेंट. हे 0.1% असतं. हे दिवसातून 3 ते 4 वेळा अप्लाय करायला सांगायचं. हे आपण अल्सरच्या वरती अप्लाय करतो आणि हे एक स्टेरॉइड आहे, त्यामुळे हे पेन रिलीफ करणार. स्टेरॉइड आहे त्यामुळे हे इन्फ्लेमेशन कमी करणार. सो इन्फ्लेमेशन कमी करणं म्हणजे सगळंच,
पेन, तिथे जे रेडनेस आहे, तिथे जे स्वेलिंग आलेलं आहे, सगळंच कमी होणार आणि पेशंटला रिलीफ भेटणार. सो काय लावतो आपण? केनोकॉट ऑइंटमेंट. ह्याचं कंटेंट असतं ट्रायएमसिनोलॉन ऑइंटमेंट 0.1%. हे दिवसातून 3 ते 4 वेळा लावायला सांगायचं. मग आपल्याकडे आहे बीटामेथाझॉन माउथवॉश, म्हणजे जे आपण म्हणतो बेडनेसॉल. ऐकलं असेल बेडनेसॉल बऱ्याच वेळा. सो हे बेडनेसॉलचं कंटेंट असतं बीटामेथाझॉन. हे माउथवॉश 0.5 mg असे टॅबलेट्स येतात. हे 0.5 mgचे टॅबलेट यू हॅव टू डिझॉल्व इन 5 to 10 ml ऑफ वॉटर आणि ह्यानी एव्हरी 6 hourly माउथवॉश करायचा. ह्या सगळ्या स्टेरॉइड्समुळे काय होतं? इन्फ्लमेशन कमी होतं. म्हणजेच इन्फ्लेमेशनमध्ये काय येतं? पेन, स्वेलिंग, रेडनेस सगळंच कमी होतं. मग तुम्हाला बरं वाटतं. अल्सरमध्ये जे काय त्रास होतो तो सगळा बरा होऊन जातो. सो स्टेरॉइड्समध्ये काय काय देतो आपण? पहिलं हायड्रोकॉर्टिझॉन पेलेट्स 5 mg. मग नेक्स्ट ट्रायएमसिनोलॉन ऑइंटमेंट दॅट इज केनोकॉट ऑइंटमेंट 0.1%. मग सांगितलं आहे बेटामेथाझॉन माउथवॉश 0.5 mgचे टॅबलेट, म्हणजे जे बेडनेसॉल असतं ते. मग ओरल सप्लिमेंटेशन आपण देतो ऑफ टॅबलेट विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आपण मगाशीच पाहिलं. जर रेझिस्टंट केस असेल, म्हणजे तुम्ही टॅबलेट्स देता तरी बरं वाटत नाही आहे, अशा केसमध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी ठीक करण्यासाठी आपण देतो इंजेक्शन विटकोफॉल. हे IM दिलं जातं. ऑल्टरनेट डेज फॉर 5 days दिलं जातं. सो ट्रीटमेंटमध्ये आपण काय काय पाहिलं? पहिले तर कॉन्स्टिपेशनसाठी आपण देतो टॅबलेट अल्बेंडाझॉल 400 mg. सिंगल डोस दिलं जातो HS. मग टॅबलेट रेबामिपेड, हे 100 mgची टॅबलेट आहे, ती बीड दिलं जातं फॉर 5 days. मग टॅबलेट विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. मग सिस्टमिक अँटीबायोटिक्स, ह्यात पण टॉपिकल अँड सिस्टमिक अँटीबायोटिक्ससाठी आपण देतो टेट्रासायक्लिन 250 mg. ह्यांनी गुळण्या करायला सांगायच्या. मग प्रोबायोटिक्समध्ये आपल्याकडे आहे कॅप्स्यूल विबॅक्ट, ह्यांनी गट फ्लोरा रिस्टोर होतं. मग पेनसाठी स्टेरॉइड्स देतो. ह्यात येतं हायड्रोकॉर्टिसॉन पेलेट्स, ट्रायएमसिनोलॉन ऑइंटमेंट 0.1%, बीटामेथाझॉन माउथवॉश 0.5 mgची टॅबलेट. आणि रेजिस्टंट केसेसमध्ये आपण देतो इंजेक्शन विटकोफॉल IM. ऑल्टरनेट डेज दिलं जातं फॉर 5 days. मग आता आपण एक केस बघूयात. एक 22 year old मेल पेशंट होता. त्याचे एक्झाम्स चालू होते, त्यामुळे त्याचा डाएट एकदम ऑल्टर डाएट होता. कमी खात होता, त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं आणि प्लस त्याला माउथ अल्सर्स आलेले होते. सो अशा केसमध्ये पहिलं तर कॉन्स्टिपेशन हे बघून आपण त्यांना टॅबलेट अल्बेंडाझॉल 400 mg स्टॅट HS द्यायचं. मग टॅबलेट रेबामिपेड 100 mg BD फॉर 5 days. ह्याने ते सगळी म्युकोझल लायनिंग परत भरून येईल, अल्सर परत भरून येईल, प्रॉपर ती म्युकोझल लायनिंग रिस्टोर होईल. मग आता कॉन्स्टिपेशन आहे त्यासाठी आपण लॅक्ट्युलोस्टूल सॉफ्टनर देतो. हे 15 ml HS सांगितलं जातं. मग तिथे लावण्यासाठी तर पेन होत असतात ते अल्सर, सो तिथे लावण्यासाठी आपण देतो बीटामेथाझॉन ऑइंटमेंट. मग सप्लिमेंटेशनसाठी टॅबलेट विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. पण हे देऊन पण त्या पेशंटला फार स्ट्रेस होतो, त्यामुळे ते अल्सर्स जात नव्हते. सो अशा केसमध्ये आपण देतो इंजेक्शन विटकोफॉल IM फॉर 5 alternate days. सो हे झालं आपलं ॲफ्थस अल्सर.